नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण करणार आहोत कडबू। तर हे गव्हाच्या पिठाचे कडबू आहेत। हे कडबू करायला अतिशय सोपे व चवीला तर अतिशय सुंदर असतात। हे अजिबात तेलकट होत नाहीत, वातड होत नाहीत, छान असे खुसखुशीत असे तयार होतात। तेव्हा तुम्ही एकदा नक्की करून बघा। तर चला, यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। कडबूचे सारण करण्यासाठी इथं मी 1 वाटी चणा डाळ घेतली आहे। आता ही एका भांड्यात घालून घ्यायची। ही डाळ आता मी 2 ते 3 वेळा स्वच्छ चोळून धुवायची याला आणि याची पावडर काढून टाकायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची। आता इथे ही डाळ मी 3 पाण्याने स्वच्छ चोळून धुवून घेतली आहे। आता याच्यात थोडं पाणी घालायचं डाळीत। डाळीच्या वरती थोडं पाणी ठेवायचं, कारण ही आपल्याला डाळ व्यवस्थित एक 5-6 शिट्या करून शिजवून घ्यायची आहे, त्यामुळे पाणी व्यवस्थित ठेवा। आता याच्यामध्ये 1-2 चमचे मी तेल घालून घेते। तेलामुळे डाळ छान मऊ अशी शिजते। आणि एक लहान पाव चमचा हळद घालून घेते। आता हे सगळं मिक्स करायचं आणि याला कुकरमध्ये ठेवून एक 5 ते 6 शिट्या करून एकदम मऊ असं शिजवून घ्यायचं आहे। डाळ आपण कुकरला शिजायला लावली आहे, तोपर्यंत आपण इथे कडबूची कणिक मळून घेऊया। तर इथं मी मेजरिंग कपने 1-2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, थोडंसं दाबून घ्यायचं। आता या कपने मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। तुम्ही जर या कपने डाळ मोजली तर मी जी डाळ घेतली आहे ती बरोबर पाऊण कप डाळ झाली आहे, म्हणजेच 3/4 कप। याच्यात चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा हळद घालायची, पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि आता याच्यामध्ये आपलं जे खाण्याचं तेल असतं ते एक 4 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल गरम नाही केलं आहे, साधंच तेल आहे। 4 चमचे तेल घालायचं। तेलही या पिठात व्यवस्थित चोळून घ्यायचं। आता जी डाळ आहे ती 3/4 कप मी डाळ घेतली आहे, तर त्यासाठी तुम्ही 1 कप गूळ घेतला तरी चालेल। तुम्हाला खूप गोड आवडत असेल तर 1 कप गूळ घाला, किंवा जेवढी डाळ आहे तेवढाच गूळ घातला तरी चालेल। आता इथं साधं पाणी घालून आपण जसं चपातीला कणिक मळतो तशी कणिक मळायची, फक्त खूप सैल नाही करायची आणि खूप घट्टही नाही ठेवायची, थोडी मध्यम अशी कणिक मळून घ्यायची। आता इथं मी ही कणिक मळून घेतली, हे बघा। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, अशी मध्यम आपल्याला कणिक मळून घ्यायची। आता ही कणिक झाकून एक थोडा वेळ अशीच ठेवून द्यायची। इथे 7 ते 8 शिट्या देऊन मी डाळ व्यवस्थित शिजवून घेतली आहे। डाळ व्यवस्थित शिजायला पाहिजे, हे बघा। डाळ छान शिजली आहे। आता काय करायचं, याच्या वरचं पाणी काढून घ्यायचं, नाहीतर ते शिजवायला खूप वेळ लागतो परत। तुम्हाला जर याची आमटी करायची असेल तर हे आमटीसाठी पाणी वापरा। आता मी इथे काय केलंय, जेवढी डाळ घेतली तेवढाच गूळ घेतलाय। म्हणजे जर आता मी इथे तुम्हाला वाटीने दाखवले, पण तेच मेजरिंग कपने मोजल्यावर 3/4 कप माझी डाळ झाली आहे, तर मी 3/4 कपच गूळ घेतलाय। तुम्हाला जर गोड जास्त लागत असेल तर थोडा जास्त गूळ घातलात तरी चालेल। हे असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता याला गॅसवर ठेवायचं आणि थोडं एकत्र करून घ्यायचं। इथे आता गूळ आणि डाळ गॅसवर ठेवलंय शिजण्यासाठी। आता ही डाळ शिजली आहे, फक्त तो गूळ आहे तो डाळीमध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। आता इथे मी वेलची आणि जायफळची पावडर घालते, सुंठही आहे त्याच्यात। आता याच्यात आपण एक चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे। कोणताही गोडाचा पदार्थ असेल तर अगदी किंचित त्याच्यात मीठ घालायचं आणि हे आता थोडंसं घट्ट होईपर्यंत आपण याला शिजवून घेऊया। आणि आपण याचं पुरण वगैरे काही वाटणार नाही आहोत, फक्त याला घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। इथे डाळ आणि गूळ छान असं एकजीव झालं आहे, हे बघा, तुम्हाला दिसत असेल। आता आपल्याला हे मिक्सरला नाही वाटायचं आहे, फक्त जे आपण हलवायला त्याची पळी घेतली आणि असं थोडंसं दाबायचं, पूर्ण नाही मॅश करायचं। हे बघा, हे असंच ठेवायचं। आपण ज्यावेळेस कडबू खातो त्यावेळी कडबूच्या आत हे सारण असतं,
आणि ती खाताना जी डाळ दाताखाली येते ती खूप छान लागते, म्हणून हे वाटायचं नाही, असंच ठेवायचं. आता गॅस बंद करूया आणि हे व्यवस्थित थंड करून घेऊया. इथे आता आपलं कणिक मळून तयार आहे. त्यानंतर हे सारणही व्यवस्थित गार झालं आहे. हे एका ह्याच्यात मी काढून घेतलं आहे आणि इथे लावण्यासाठी थोडं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता काय करायचं, एक गोळा घ्यायचा. आपण ज्याप्रमाणे चपाती लाटतो तसं हे लाटायचं. याला घडी वगैरे काय घालायची नाही, डायरेक्ट लाटून घ्यायचं. लाटताना खूप जाडही लाटायचं नाही आणि खूप पातळ लाटायचं नाही. सगळीकडून एकसारखं लाटून घ्यायचं. आता इथे मी असं लाटून घेतलं आहे. हे बघा, चपातीपेक्षा थोडंसं जाड, अगदी जाड नाही, चपातीपेक्षा थोडंसं हे असं लाटलं आहे. आता एक कुठलंही डब्याचं झाकण घ्या किंवा काही तुमच्याकडे असेल ते घ्या आणि त्याने असं गोल गोल काढून घ्यायचं. हे साईडचं एक्स्ट्रा पीठ काढून टाकायचं. आता हे आपण जे सारण केलं आहे यातलं तुम्हाला जर जास्त घालायचं असेल तर जास्त घाला, तुमच्या आवडीने सारण किती घालायचं घाला. आता मी याच्यात थोडं थोडं सारण घालून घेते. आता हे मी सारण घालून घेतलं आहे. आता हे असं हळूच बंद करायचं. सारण थोडं आतल्या बाजूला हे करून हाताने प्रेस करून घ्यायचं. हे बघा. आणि आता ह्याला मुरड घालायची. असं बारीक बारीक ह्याने फक्त असं फोल्ड करत जायचं. हे बघा, असं फक्त हळूहळू याला दुमडून घ्यायचं आहे. हे असं, हे बघा, हे असं तयार होतं. आता अजून एक करून दाखवते. आता अजून एक करूया. हे व्यवस्थित प्रेस करून बंद करायचं. हे बघा. आणि याला असं फक्त फोल्ड मारत असं आतल्या साईडला दुमडून घ्यायचं. हे बघा. असं मुरड घालून घ्यायचं याला. आता मी सगळं असं करून घेते आणि तुम्हाला दाखवते. इथे आता मी सगळे कडबू करून घेतलेत. आता आपण हे तेलात तळून घेऊया. आता इथे बाजूला कढईत तेल गरम करून घेतलं आहे. तेल मध्यम गरम करायचं, खूप कडकडीत गरम नाही करायचं. हे बघा. आता तुमच्या कढईत जेवढे बसतील तेवढे कडबू याच्यात घाला. हे अजिबात सुटत वगैरे नाही, छान फुगतात असे. आणि याला असं मधून मधून परतत असं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. हे बघा, खूप छान होतात. आमच्याकडे नैवेद्यासाठी हे करतात. हे बघा, असं परतत आता याला आपण सोनेरी रंगावर तळून घेऊया. असे सोनेरी रंगावर हे कडबू छान तळून घ्यायचे. गॅस मध्यमच ठेवायचा. आता मी हे काढून घेते. याला असा रंग यायला पाहिजे, असा रंग येईपर्यंत तळायचं. आणि बाकीचे आता मी सगळे तळून घेते. इथे आता मी सगळे कडबू तळून घेतले आहेत. हे बघा किती छान दिसत आहेत. आता जर जवळून बघितलात तर ह्या अजिबात तेलकट होत नाही, याला जराही तेल राहत नाही. आणि आता तोडून दाखवते. हे बघा किती छान झाले आहेत, अजिबात वातड होत नाही, खूप छान लागतात. तर हे असे कडबू तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा.
माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.